या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। जुनी पेन्शन लागू करा या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील 65,000 सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी आजपासून होणाऱ्या संपात सहभाग घेणार आहेत। काल रात्री सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद करत सीपीआरच्या आवारात जोरदार निदर्शने केली। आज हे सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करत निदर्शन करणार आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी सरकारी शिक्षक, शिक्षकेतर निमसरकारी कर्मचारी समन्वयक समितीच्या वतीने येत्या 14 तारखेपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे। या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत। 14 तारखेपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे। या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी तर होणारच आहेत। या मागणीबाबत शासन सकारात्मक असून येत्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या वतीने विधिमंडळात दिल्यानंतरही कर्मचारी बेमुदत संपाच्या मागणीवर ठाम आहेत। सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन भत्ते, सेवा नियम या बाबतीत ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे आहेत। कामाचे स्वरूप समान असल्यामुळे केंद्रासमान वेतन भत्ते, सेवा शर्ती असाव्यात असा आग्रह अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्यावेळी राज्य शासनाकडे धरण्यात आला। 2 दिवसाच्या आंदोलनात जुन्या पेन्शनसह 18 अन्य मागण्या करण्यात आल्या असून आता बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे। मार्च 2023 मध्ये जो संप झाला त्या संपाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्चला माननीय मुख्यमंत्री महोदयाने महाराष्ट्रातल्या कामगार, कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन द्यायचं आश्वासन दिलं। 8 महिन्यानंतरही ते आश्वासन न पाळल्यामुळं आम्ही 2 सहकुटुंब मोर्चे काढले, तिकडेही लक्ष दिलं नाही। मग 24 नोव्हेंबरला आम्ही नोटीस दिली की 14 डिसेंबरपासून राज्यातले शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशी 17 लाखाच्या संख्येने आम्ही संपावर जाणार आहोत। आज मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवलं होतं समन्वय समितीच्या सुकाणूला। संध्याकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 2 तास चर्चा झाली। दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते, मुख्यमंत्री हजर होते। कुठलाही अंतिम आणि ठोस निर्णय त्यांनी न दिल्यामुळं नागपूरमध्ये सुकाणू समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीत निर्णय असा झाला की उद्यापासूनचा संप हा कायम चालू ठेवायचा, जोपर्यंत शासन निर्णय देत नाही तोपर्यंत। संपाचा निर्णय कायम झाल्यामुळं आज रात्री 12 वाजता सीपीआरचे सर्व कर्मचारी हे बाहेर पडतील। शासकीय मुद्रणालयाचे सर्व कर्मचारी रात्री 12 वाजताच बाहेर पडतील आणि कोल्हापूरमध्ये संपाला प्रारंभ होईल। रोज सकाळी 9 वाजले की तोंडाला पावडर गंध लावून आई बाळाला अंगणवाडीत घेऊन येते। बाळ इतर सवंगड्यासोबत हसतं, खेळतं, बागडतं। अंगणवाडी सेविकांनी सांगितलेली गाणी गाते आणि तब्बल 4 तास अंगणवाडीत रमते। दुपारी घरी आले की 4 वाजेपर्यंत झोपून जातं। एवढ्या वेळासाठी घरातला किलबिलाट रोज अंगणवाडीत स्थलांतरित होतो। या बालकांच्या किलबिलाटाने गजबजणाऱ्या अंगणवाड्या बंद असल्याने हाच किलबिलाट गेले 10 दिवस घरातच कोंडला गेला आहे। त्यामुळे अंगणवाड्या सुन्या तर घरभर बालकांचं बागडणं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अंगणवाडीचा काही दिवस संप सुरू असल्यामुळे संपामुळे लहानग्यांचे मन घरातल्या वातावरणात रमत आहे। त्यामुळे अंगणवाडीची गट्टी तुटली आहे। जिल्ह्यात एकूण 88,000 3 ते 6 वयोगटातील बालके अंगणवाडीत जातात। तिथे त्यांना पोषण आहारासोबतच पूर्व प्राथमिक शिक्षण मिळते। जिल्ह्यातील 7,322 अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्याने या बालकांचा दिनक्रमच बिघडला आहे। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातच त्यांचा खेळ, खाणेपिणे, बागडणे सुरू राहते। यामुळे त्यांच्या शिक्षणाला ब्रेक तर लागताच, शिवाय कुपोषित मुलांना पोषण आहार न मिळाल्याने ते पुन्हा कुपोषितपणाच्या खाईत लोटले जातील का अशी भीती निर्माण झाली आहे। दरम्यान गेली 10 दिवस सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे आयांनीही मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी खाजगी अंगणवाड्यांमध्ये मुलांचे नाव नोंदण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। परिणामी शासकीय अंगणवाड्यातील पटसंख्येवर याचा परिणाम होणार आहे।
जिल्ह्यात एकूण 7,349 अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यरत आहेत। यापैकी तब्बल 7,322 अंगणवाडी सेविका मदतनीस संपात सहभागी झालेले आहेत। केवळ 27 कर्मचारी अंगणवाड्यांमध्ये हजर आहेत, अशी नोंद महिला व बालकल्याण विभागाकडे आहे। सखल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे। यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ बाबा इंदुलकर यांनी शासन हे मराठा समाजाला फसवतंय असं वक्तव्य केलं। यावेळी त्यांनी शासनाकडून कोणत्या त्रुटी आहेत हे स्पष्ट केले। तसेच शासनाने 24 तारखेस आरक्षणावर तोडगा काढला नाही तर मुंबईत उपोषणास बसण्याचा इशारा दिलाय। दिवाळी अधिवेशनात कुठेतरी अपेक्षा होती की आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, मात्र सर्व काही असं दिशाहीन चालू आहे असं एक आरोप होत आहे। कारण नाना पटोले एक जात न्याय जनगणना करा म्हणतात, आशिषदान म्हणतात, 10%च्या 8% आरक्षण द्या, हे सर्व दिशाहीन चालू आहे। सकल मराठा समाज कोल्हापूर दसरा चौकाच्या मंडपातनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीपासून आम्ही म्हणतोय की शासन आम्हाला फसवणार, 24 तारखेचा शब्द शासन पाळणार नाही, तो तंतोतंत सध्या आता वागत आहेत। सभागृहामध्ये भाषणं ही प्रचाराची भाषणं आहेत। मराठा आरक्षणावरची कायद्याच्या चर्चा करणारी, कायद्याचा कीस पाडणारी, कायद्याचा कीस पाडून मराठा आरक्षण कसं देता येईल याच्यावरची चर्चा कोणीही केलेली नाही। सर्व आत बाहेर एकमेकाच्या विरोधात आहेत। सभागृहामध्ये कोल्हापूरच्या शब्दामध्ये मतून खेळायला आलेत सगळीजणं एकमेकाच्या गळ्यात असं म्हणतात की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, कोणाला धक्का लावू नका। परंतु अरे विधिमंडळ आहे, कायदा करणारी तुम्ही माणसं आहे, अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्ग म्हणजे काय याची तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही मराठा आरक्षणावर बोलण्याच्या पात्रतेचे नाही असं दुर्दैवानं म्हणायला लागेल। कायद्याप्रमाणे राज्यघटनेमध्ये फक्त एकच आरक्षण आहे, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीचं। ती आरक्षण सोडून या देशामध्ये ज्याला कुणाला दुसरं आरक्षण दिलं जाईल त्याला इतर मागासवर्गाचं आरक्षण म्हणतात, म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास म्हणतात। त्यामुळं मराठ्यांना जेव्हा केव्हा आरक्षण मिळेल तेव्हा ते OBC मधलंच असेल। OBCची व्याख्या आहे ना माहीत नाही, आणि भुई म्हणून साप म्हणून हे भुई बडवा लागलेत आणि सगळं वातावरण निगडून घेऊन टाकलंय। दुर्दैव आहे महाराष्ट्रात। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं वसंतराव मुळीक यांनी शासनाने मराठ्यांना फसवलंय तर 24 तारखेचा दणका शासनास पेलवणार नाही असं मत व्यक्त केलंय। यावेळी त्यांनी कोर्टातील आरक्षण का फेटाळलं, त्या दुरुस्त्या करून आरक्षणाबाबत चर्चा होणं गरजेचं आहे। तसेच प्रत्येकजण मराठ्याला आरक्षण द्या फक्त बोलून आपला राजकीय पक्ष बळकट करत आहे। 24 तारखेस शासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर मुंबईत उपोषणास बसणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। तमाम सकल मराठा समाजाची इतकी अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण जे आम्हाला टिकाऊ द्यायचं आहे त्याविषयी विस्तृत आणि बारकाव्यानं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणं अपेक्षित होतं। कारण यापूर्वी 2 वेळा विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये मराठा आरक्षण मंजूर झालं। अगदी 5-5 मिनिटांमध्ये सगळ्यांनी हात वर करून सर्व पक्षांनी एकमतानं आरक्षण मंजूर केलं, पण दोन्ही वेळेला आरक्षण आमचं न्यायालयानं फेटाळलेलं आहे। मग या ठिकाणी आता तिसऱ्या वेळेला ज्यावेळेस चर्चा जर व्हायची असेल तर या अधिवेशनामध्ये पुरेसा वेळ शेतकरी आणि मराठा शेतकऱ्यांचे प्रश्न, म्हणजे जो काय पूर परिस्थितीचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण या विषयावरच चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती। परंतु सध्या चाललेली जी चर्चा पाहता अगदी त्या ठिकाणी कुठलाही कायद्याची चर्चा नाही। जो तो आपल्या पक्षाला किंवा आपल्याला भलावण करणारं मराठ्यांना आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं बोलून फक्त वेळ घालवा लागलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळं आत्ता ज्या पद्धतीनं चर्चा चालू आहे त्यामध्ये आमची समाजाची अपेक्षा अशी होती की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण आमचं का फेटाळलं गेलेलं आहे, यामध्ये प्रामुख्यानं काय मुद्दा होता की आमचं प्रतिनिधित्व नोकरीतलं आणि शिक्षणातलं जे होतं ते 100% मोजणं गरजेचं होतं। ते 48% मोजल्यामुळं आज ती संख्या आमची 30%च्या वर दिसायला आलेली आहे। मग अशा पद्धतीनं चुकीचं जे मापदंड झालेला आहे त्याच्यावर चर्चा असेल किंवा मराठा समाजाचं पुन्हा एकदा सामाजिक मागासलेपण
हे करण्यासाठी आर्थिक आणि शैक्षणिक जे प्रतिनिधित्व आपल्या राज्य मागास आयोगानं अभ्यास करणं गरजेचं होतं, पण राज्य मागास आयोगच सगळा बरखास्त होत निघालेला आहे. अशा वेळेला मराठा समाजाला आता लक्षात आलेलं आहे आपली फसवणूक होणार आहे. त्यामुळं जरांगे पाटलांनी जी 24 तारीख दिलेली आहे त्यावेळी ह्या राज्य शासनाला समजून येईल. अजून ते आम्हाला मराठ्यांना हलक्यात घेतात, पण ज्या वेळेला आम्ही आंदोलनाचं ठिकाण हे मुंबई असणार आहे त्यावेळी त्यांना चटके कसे बसणार आहेत याचे त्यांना पोलीस रिपोर्टसुद्धा आहेत. तर शासनानं परत एकदा जागं व्हावं. जर का मराठ्यांना फसवलं तर 24 नंतरचा दणका हा साधा असणार नाही, तो त्यांना पेलवणारही नाही, अशा पद्धतीचं आंदोलन असेल. गेल्या 15 वर्षापासून शिक्षक व कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी लढा सुरू आहे. 20 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करतो असं आश्वासन दिलं होतं, पण यानंतर देखील 8 महिन्यांनी सहकुटुंब मोर्चा काढून देखील यावर शासनाकडून कोणतेही ठोस निर्णय झाले नाहीत. त्यामुळे आजपासून जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी सर्व शासकीय शिक्षक व कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारलाय. आमची गेल्या 15 वर्षापासून मागणी आहे की शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. त्यासाठीच आम्ही मार्च 2023मध्ये संप केला होता. 20 मार्चला माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. 8 महिन्याले त्यांची ते मागणी आपण आश्वासन लक्षात नाही. आम्ही 2 वेळा सहकुटुंब मोर्चे काढले आणि गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं संप झाला तर सर्वसामान्य नागरिकांचं यामध्ये गैरसोय होणार आहे. शिक्षक संपात आले विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. तर ताबडतोबीने चर्चा करा आणि हे मागणीकडे आमचे ठोस निर्णय आम्हाला पाहिजे. त्यांनी काही दिलं नाही म्हटल्यानंतर आम्ही संप जाहीर केला. काल संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर 2 तास चर्चा झाली. सांगितलं काय 20 मार्चला मी जे आश्वासन दिले ते माझ्या लक्षात आहे. हे सांगायसाठी आम्हाला त्यांना बोलवलं नव्हतं, ठोस आम्हाला निर्णय पाहिजे म्हणून बोललं होतं. कालच्या मिटिंगमध्ये 2 तासाचा कुठलाही निर्णय दिला नाही, म्हणून आजपासूनचा बेमुदत संप सुरू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक या संपात सामील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या दिवशी पहिल्याच दिवशी 65,000 कर्मचारी आणि शिक्षक सामील आहेत. शाळा बंद आहेत, शिक्षक इथं आहेत आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. ह्याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्रीचे नूतन संचालक म्हणून मधुकर कुंडलिक देसाई यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड पिद्रीचे नूतन संचालक म्हणून मधुकर कुंडलिक देसाई अप्पा यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अर्जुन सोनुले, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य संभाजी चौगले, कागल तालुका अध्यक्ष योगेश हेगडे, कागल शहराध्यक्ष संजय दावणे, करवीर तालुका संपर्क प्रमुख संभाजी बिरांजे, सुधाकर कांबळे, अण्णासो मोरे, भाऊसो यादव, सुनील बिरांजे, दीपक बिरांजे, अंकुश चांदणे, प्रसाद लोंढे, सुरेश संधी इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील चिरोली येथे आज भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलेल्या चित्ररथाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. प्रचंड वादावादी व ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर न देता आल्याने अखेर संयोजकांनी रथ परत नेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीनं गेल्या 10 वर्षात राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा चित्ररथ गावोगावी फिरत आहे. आज सकाळी 11 वाजता शिरोली येथील ग्रामपंचायतीसमोर संयोजक पोस्टर व चित्ररथातील स्क्रीनिंगवरून विविध सरकारी योजनांची माहिती देत असताना संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र व अन्य ग्रामस्थांनी त्यावर आक्षेप घेतला. चित्ररथ सरकारी आहे तर त्यावर भारत सरकारऐवजी मोठ्या अक्षरात मोदी सरकारची हमी असा उल्लेख का आहे? चित्ररथावर भारताचा लोगो का नाही? रथ सजावटी तिरंग्याऐवजी जाणीवपूर्वक राजकीय पक्षांच्या झेंड्याचे रंग का वापरले? भारतीय जनता पक्ष सरकारी यंत्रणांचा वापर करत अप्रत्यक्षपणे स्वतःच्या पक्षाचा प्रचार करते आहे का? असे प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
अधिकारी व ग्रामस्थांमधील वादात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजवैभवांना पोलिसात देण्याची धमकी दिल्याने प्रकरण अधिकच चिघळ होते. अखेर संयोजकांनी चित्ररथ माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला. यावेळी हरिआबा चौगले, गोपाळ पाटील, प्रकाश चौगले आदी मान्यवरांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते. गावागावामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुकाभर आणि जिल्हाभर एक रथ फिरतोय. त्या रथाचं नाव असं लिहिलेलं आहे, भारत सरकार हे छोट्या अक्षरामध्ये आणि मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी. अशा स्वरूपातला एक रथ गावोगावामध्ये फिरू लागला आहे आणि तो वेगवेगळ्या योजना सांगायचं काम करतो. त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन लावलेली आहे, मोठा टेम्पो फिरतोय आणि हाच रथ आमच्या गावातसुद्धा आला. आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज त्या रथाला विरोध केलेला आहे. या विरोधात मागचं कारण काय ते सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. या देशात भारत दॅट इज इंडिया असं भारतीय संविधानातलं कलम पहिलं आहे. म्हणजे आमच्या देशाला दोन नावं असतील, एक तर इंडिया असेल किंवा भारत असेल. आणि या देशातलं जे सरकार असेल ते सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं असेल किंवा भारत सरकार असं असेल. म्हणजेच याचाच अर्थ देशभर राबवल्या जाणाऱ्या योजना या त्या सरकारच्या असतील, म्हणजे भारत सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, महाराष्ट्र शासनाच्या असतील. त्याच्या पलीकडे व्यक्तीच्या नावाची सरकार कशी काय सुरू होऊ शकतात. लाखो कुस्ती शौकीनाची उत्कंठा लागून राहिलेल्या प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती श्री किताबाच्या लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने दिल्लीच्या मोनू दहिया याला निकाली हातावर अवघ्या 7व्या मिनिटात चितपट करून किताब पटकावलाय. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी वारणा समूहाच्या वतीने विद्यालयाच्या पटांगणावर भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम पार पडला. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी वारणा समूहाच्या वतीनं विद्यालयाच्या पटांगणावर भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्राम पार पडला. प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्य शक्ती श्री किताबाच्या लढतीमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने दिल्लीच्या मोनू दहिया याला निकाली हातावर अवघ्या 7व्या मिनिटात चितपट करून किताब पटकावलाय. प्रमुख 11 शक्ती श्री किताबासह 35 पुरस्कृत तर 200 वर कुस्त्या रंगल्या होत्या. दुपारी 2 वाजता वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. तर रात्री 10 वाजता सिकंदर शेख विरुद्ध मोनू दहिया यांच्यात लढत सुरू झाली. यात हाताचा घुटणा मानेवर ठेवून एकमेकावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. सिकंदरने 6व्या मिनिटाला एक चाक डावावर दहियावर पकड घेतली व यात तो यशस्वी झाला. 7व्या मिनिटाला कुस्ती निकाली झाली. आमदार डॉक्टर विनय कोरे, युवा नेते विश्वेश कोरे, प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांच्या हस्ते सिकंदराच्या जनसुराज्य शक्ती श्री किताब मिळाला. याच्या साक्ष घेणाऱ्या कुस्त्या आज कुस्ती शौकीनांना या ठिकाणी बघायला मिळाल्या. मला अतिशय आनंद होतो. हे जे मैदान आम्ही जोडू शकलो, ज्या जोड्या आम्हाला लावण्यात यश मिळालं आणि त्या कुस्त्या त्या पद्धतीने या ठिकाणी झाल्या. प्रत्येक कुस्ती ते बघत राहावी आणि कुस्ती कशी असते किंवा ही मल्लविद्या किती श्रेष्ठ असू शकते त्याचं एक उदाहरण दाखवणारी अशी कुस्त्या आज या ठिकाणी संपन्न झाल्या. अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. सर्वश्रेष्ठ गोष्टी आम्हाला काढायची होती, पण त्याला सुद्धा कुणाला वेळ मिळाला नाही. कुणाला द्यावं कुणाला नाही, आता हे सुद्धा खरं बक्षीस द्यायचं होतं. इतकं सुंदर मैदान आज झाले आणि सगळ्या कुस्ती रसिकांचं मी विशेष करून आभार मानेन. या वारणेच्या मैदानावर अतिशय मोठं प्रेम जे माझा जवळजवळ आज मैदानात 5 वेगळ्या संघटनांनी कर्नाटकातल्या आयुष्य करण्यासाठी लांब लोक येतात. 9:30 वाजेपर्यंत थांबतात. इथं पुढे कर्नाटकमध्ये जाणार अतिशय प्रेम या मैदानावर लोकांनी केलं आणि म्हणून या हजारो लाखो कुस्ती शौकीनांच्यामुळं वारणेचं हे मैदान सर्वश्रेष्ठ ठरू शकते. त्या सगळ्या कुस्ती शौकीनांची सुद्धा वारणा परिवाराच्या वतीनं मनापासून ऋणी. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी
चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रो पोलीस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोल्हापूर रंकाळा बसस्थानकातून राधानगरीकडे धावणाऱ्या एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. रंकाळा स्थानकावरून संध्याकाळी 5:30 वाजता मुंबई राधानगरी ही बस सुटल्यानंतर 1 तास भोगावती मार्गे राधानगरीला बस नाही. त्यामुळे कोल्हापूरहून राधानगरीला येणाऱ्या प्रवाशांचं हाल झाल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर रंकाळा बसस्थानकातून राधानगरीकडे धावणाऱ्या एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत. रंकाळा स्थानकावरून संध्याकाळी 5:30 वाजता मुंबई राधानगरी ही बस सुटल्यानंतर 1 तास भोगावती मार्गे राधानगरीला बसेस नाहीत. यामुळे कोल्हापूरहून राधानगरीला येणाऱ्या प्रवाशांचा हाल होत आहेत. राधानगरीहून सकाळी 11 नंतर कोल्हापूरकडे जाण्यास वेळेत बसेस नाहीत. कोकणातून येणाऱ्या बसेसही वेळेत नाही. बस वेळेवर आली तरीही बसायला जागा मिळेल की नाही याची शाश्वती नाही. कोकणातून येणाऱ्या बसेस विना थांबा असल्याने या मार्गावरील इतर प्रवाशांना 1-2 तास बस स्थानकावर ताटकळत बसावे लागते. तसेच राधानगरी आग्रातून बरेच वर्षांनी राधानगरी पणजी ही सकाळी 9:45 वाजता तर राधानगरी पुणे सकाळी 6:45 मिनिटांनी या 2 बसेस उत्पन्न देणाऱ्या होत्या. त्या बसेस अचानक बंद केल्या आहेत. राधानगरी आग्रामध्ये 2019 मध्ये 61 एसटी बसेस उपलब्ध होत्या. सध्या आग्रामध्ये 42 इतक्याच एसटी बसेस आहेत. प्रवाशी संख्या वाढली असता एसटी बसेस संख्या कमी झाली आहे. या संदर्भात प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाकडे तक्रार केली. निवेदनही दिले तरीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. शालेय सहली असल्याने बसेस अपुऱ्या पडत आहेत. कोल्हापूरहून निघणाऱ्या बसेस काही वेळा ट्रॅफिक अभावी वेळेत येत नाहीत. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत शैक्षणिक सहलीला बसेसची मागणी जास्त आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेला शैक्षणिक सहलीसाठी बसेस त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातील काही ज्या फेऱ्या कमी भारमानामध्ये आहेत त्यासाठी ते नियोजन करून त्या कमी भारमानाच्या बसेस थांबवून शैक्षणिक सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर आगारामध्ये वेळेवरती गाड्या सुटतील याच्यासाठी त्यांचे नियोजन चालू आहे. शक्यतो गाड्या नियमित फ्रिक्वेन्सीनं चालतील या दृष्टीनं काळजी घेण्यात येत आहे. उद्योग आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यावरणाच्या समस्येचं निराकरण करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठ आणि किर्लोस्कर उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13वा वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. डॉक्टर शिर्के यांनी विद्यापीठाच्या शाश्वत धोरणासंदर्भात मांडणी केली. विद्यापीठ राबवित असलेल्या जलसंसाधन, ऊर्जा बचत आणि हरित परिसर या उपक्रमांसह भविष्यातील पर्यावरणपूरक योजना सांगितल्या. महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव म्हणाले, वसुंधरा महोत्सवाने कोल्हापूर परिसरात पर्यावरणविषयक जाणीवांचा प्रसार करण्याची भूमिका बजावली. महोत्सवात सादर होणाऱ्या विविध चित्रकृतींच्या माध्यमातून जगभरातले प्रयोग स्थानिकांपर्यंत पोहोचले. त्यामधून प्रेरणा घेऊन अनेक तरुण पर्यावरण चळवळीत कार्यरत झाले. या महोत्सवाच्या माध्यमातून आजवर कोल्हापूरमध्ये राबवण्यात आलेले पर्यावरणपूरक उपक्रम राज्यात सर्वत्र गौरवले गेले आहेत. यावेळी मंचावर किर्लोस्कर उद्योग समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट CG रांडे, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख धीरज जाधव, पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव, समन्वयक शरद आजगेकर व डॉक्टर रसिया पडळकर उपस्थित होते. पंचगंगा व भोगावती नद्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी बालिंगा उपसा केंद्र ठप्प झाला आहे. शिंगणापूर उपसा केंद्रातील दोन्ही पंप पूर्णपणे बंद पडले आहेत. कोल्हापूर शहरातील बहुतांशी भागात बुधवारी पाणीबाणी निर्माण झाली. टँकरद्वारेही पाणी मिळाले नसल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत पाणी कोल्हापूरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे गुरुवारी पाणी पुरवठा सुरळीत होईल असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेचे 14 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 24 ठिकाणी सकाळी व दुपारी अशा 2 सत्रात कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचे कार्यक्रम 14 डिसेंबर रोजी सकाळी
चंदगड तालुक्यातील घुलेवाडी, गगनबावडा तालुक्यातील मंदूर, शिरोळ तालुक्यातील अगर, कागल तालुक्यातील बेनिग्रे, राधानगरी तालुक्यातील करंजपेन, करवीर तालुक्यातील कांचनवाडी, गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी, आजरा तालुक्यातील कितवडे, भुदरगड तालुक्यातील वेसर्डे, शाहूवाडी तालुक्यातील कांदवन, हातकणंगले तालुक्यातील मानगाव व पन्हाळा तालुक्यातील निवडे या गावांमध्ये सकाळच्या सत्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी, चंदगड तालुक्यातील निडूर, गडिंग्लज तालुक्यातील कुंभळळ, गगनबावडा तालुक्यातील मर्गेवाडी, राधानगरी तालुक्यातील कुडाळ, आजरा तालुक्यातील सुळेरान, शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी, भुदरगड तालुक्यातील कारेवाडी, शिरोळ तालुक्यातील चिंचवड, कागल तालुक्यातील आलाबाद, करवीर तालुक्यातील पाटेकरवाडी व पन्हाळा तालुक्यातील उदरी या गावांमध्ये त्याच दिवशी दुपारच्या सत्रात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील गाडाई देवीची यात्रा काल बुधवारपासून सुरू झाली आहे. यामध्ये बैलगाड्यांच्या मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट मोठ्या प्रमाणात झाला होता. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू घडल्याची घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील कडोली येथील गाडाई देवीच्या यात्रा काल बुधवारपासून सुरू झाल्या. यामध्ये बैलगाड्यांच्या मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट मोठ्या प्रमाणात होता. या आवाजाने वयोवृद्ध सुवर्णा बाजीराव बचाटे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दवाखान्यात नेत असताना गर्दीतून वेळ झाला. दवाखान्यात पेशंट पोहोचले, पण आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पन्हाळा पोलिसांच्या आशीर्वादाने पन्हाळा पश्चिमेला यात्रा लग्न समारंभात डॉल्बीचा दणदणाट मोठ्या प्रमाणात असतो. याबाबत वारंवार वयोवृद्ध लोकांनी तक्रारी केल्या, पण याचा काही उपयोग झाला नाही. यामुळे ही दुर्घटना घडली आहे. कागल तालुक्यातील वंदूर येथे आज सकाळी बिबट्याचं दर्शन झालं. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वावरात बिबटा दिसला. शेजारी असणाऱ्या भटक्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. कुत्र्याची शिकार केल्यानंतर शेजारील ऊसाच्या शेतामध्ये हा बिबटा असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती वन विभाग आणि कागल पोलिसांना कळवली. यावेळी वन विभागाच्या कर्मचारी तसेच कागल पोलीस ठाण्याचे 2 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी आता वंदूर करनूर गावातील ग्रामस्थ करत आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप सुरू केला आहे. या संपात सर्व राजकीय कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे कामकाजावर परिणाम होणार आहे. परंतु यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने जुनी पेन्शन योजनांसंदर्भात राज्यांना इशारा दिलाय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारलाय. जुनी पेन्शन योजना लागू करा आणि कंत्राटीकरण बंद करा ही मागणी कर्मचाऱ्यांची आहे. या संपात सर्व राज्य सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. राज्य सरकार आज विधिमंडळात या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबत गंभीर इशारा दिलाय. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास विकास कामासाठी पैसेच राहणार नसल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. निवडणुकीदरम्यान अनेक राजकीय पक्ष जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन देत आहेत. काही राज्यांनी ही पेन्शन योजना लागू केली आहे, परंतु या प्रकरणात आरबीआयनं चिंता व्यक्त केली आहे. आरबीआयनं राज्यांना इशारा दिलाय. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास खर्च अनेक पटीनं वाढणार आहे. यामुळे विकास कामांना पैसाच पुरणार नाही असे आरबीआयचं म्हणणं आहे. विधानसभेत अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांचं कागदपत्र तयार असून 6 निकाल लागणार आहेत. या प्रकरणी 34 याचिकांचं 6 गटात वर्गीकरण केल्यामुळे विविध 6 निकाल लागणार आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विधानसभेत अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होणार आहे. 21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचं लेखन होणं आवश्यक आहे. निकालाचं लेखन करण्यासाठी मात्र अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. 1000हून अधिक प्रश्नाचं उत्तराचं वाचन करण्याचे आवाहन विधिमंडळासमोर आहे. नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी ही वेळ लागणार आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर 6 निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत. विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 आठवड्याची वेळ मागितली जाणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.